हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला ढगाळ वातावरण आणि जळगाव या भागातनी गारपीट सुद्धा पाहायला मिळाली. बरोबर. आणि सर आता बरेच शेतकरी आपल्याला फोन सुद्धा करत आहे, की सर पुढील पावसाची वाटचाल कशी राहणार? म्हणजे पुढे गारपीट वगैरे आहे का? तर त्याबाबत एक शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. जेव्हा WDचा प्रभाव एखाद्या पावसावर असतो, तेव्हा गारपीट होण्याची शक्यता असते आणि साधारणपणे उत्तर महाराष्ट्र हं. हा गारपीट झोनमध्ये येतो. हो, म्हणजे त्यामध्ये विदर्भही येतो. बरोबर. तर अजून विदर्भात काही गारपीट झालेली नसली तरी शक्यता जी असते ती महाराष्ट्राच्या उत्तरेकडून WDचा प्रभाव अधिक असतो आणि त्यामुळे या भागात गारपीट होण्याची शक्यता असते. हो, हो. बरोबर सर. तर आता यापुढे देखील फेब्रुवारी महिन्यात सुद्धा ढगाळ वातावरण फार काळ राहणार आहे. हं. साधारण 3 तारीख ते 8 तारखेच्या दरम्यान 4-5 दिवस कमी असेल ढगाळ परिस्थिती. हो, परंतु 9, 10, 11 पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढणार आहे हो. आणि काही ठिकाणी हलका पाऊस देखील होणार आहे. बरोबर सर. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कांदी काढलेली असतील किंवा काढणीला आले असतील त्याचं नियोजन त्यांनी मी सांगितलेल्या तारखांमध्ये केलं पाहिजे. हो, त्यानंतर आपण बघितलं काल की वादळी जोरदार पाऊस गारपिटीच्या स्वरूपात जळगावला झाला. हो. एरुंडल वगैरे भागामध्ये आणि त्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे अवकाळी पाऊस नुकसानकारक असतात कारण पिकं जोमामध्ये असतात. बरोबर. वाढ झालेली असते आणि त्यामुळे ज्वारी म्हणा किंवा गहू म्हणा किंवा जी पिकं सध्या आहेत ती पिकं जमीनदोस्त झाल्याचं दृश्य आपल्याला काल बघायला मिळालं. हो. तर अजूनही फेब्रुवारीमध्ये तसा फार मोठ्या पावसाचा किंवा फार वादळी पावसाचा अंदाज नाहीये. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही. परंतु असं काही ठिकाणी तुरळक ठिकाणी घडू शकतं. हो. कारण ढगाळ परिस्थिती आहे. अनुकूल वातावरण एखाद्या ठिकाणी तयार झालं तर अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला असं अवकाळी पावसामध्ये जोपर्यंत कुठलंही मॉडेल असं क्लिअर दाखवत नाही, हं, हं. तोपर्यंत आपल्याला निश्चित स्वरूपाच्या तारखा आणि जागा सांगता येत नसते. बरोबर आहे सर. त्यामुळे अजून कुठलंही मॉडेल केवळ ढगाळ परिस्थिती दाखवतायत. त्यामुळे आपल्याला लगेचच त्याविषयीचा डिटेल अंदाज देता येणार नाही. परंतु ढगाळ परिस्थिती तरी फेब्रुवारीच्या बहुतांश कालावधीमध्ये राहणार आहे. हं, हं, हं. तरी पण आपण शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून डेली अपडेट देत असतो. हो. तर ती अपडेट मध्ये शेतकऱ्यांनी बघत जावी. बरोबर सर. बरं सर, हं. आता थंडी कशी राहणार समोर मग? आता थंडी कमी होत जाईल. हं, हं. कारण योगायोग असा आहे की ढगाळ परिस्थिती वाढल्यामुळे थंडीला फार जोम महाराष्ट्रात मिळणार नाही. हो. त्यामुळे किरकोळ किंवा आपण गुलाबी थंडी म्हणतो म्हणजे शरीराला जाणवेल परंतु त्याचा फार काही पिकांवर म्हणा किंवा मानवी शरीरावर फार विपरीत परिणाम होणार नाही. बरोबर सर. त्यामुळे आल्हाददायक थंडी आपण म्हणू ती अजून राहील महाराष्ट्रामध्ये. पण कडाक्याच्या थंडीचे दिवस आता गेलेले आहेत. हो. त्यामुळे काही शेतकऱ्यांना कोथिंबीर लागवड करायची असते, ज्याला फारशी थंडी चालत नाही हो. किंवा भेंडी लावायची असते, तर त्या भेंडीला सुद्धा थंडी कमी असावी लागते. बरोबर सर. तर त्या पिकांसाठी आता अनुकूल वातावरण तयार होईल. हो. बरं सर, शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही 2026 चा अंदाज दिलेला आहे. तर बरेच शेतकरी आपल्याला सुद्धा म्हणत होते, तर काय राहणार सर 2026 चा अंदाज? आपण अंदाज चॅनलवरून 26 जानेवारीला प्रसिद्ध केलाय. तो हो. पण व्हिडिओ शेतकऱ्यांनी जवळपास मला वाटतं मी सकाळी बघितला तेव्हा 43,000 शेतकऱ्यांनी बघितलेला होता. हो, बरोबर सर. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अंदाज समजलेला आहे. परंतु आपल्याला जर थोडक्यात सांगायचं झालं, हो. तर देशामध्ये आपण अंदाज जो दिलाय तो 94% आणि त्यामध्ये प्लस मायनस दिलेला आहे. हो, हो. म्हणजे देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे आणि त्याला लानिना हे कारणीभूत, त्याला अल निनो हे कारणीभूत आहे. हो. आणि अल निनोचा कालावधी जेव्हा असतो तेव्हा मान्सूनचं आगमन हे थोडं धीम्या गतीने होण्याची शक्यता असते. हो. त्यानंतर परतीचा प्रवास जो मान्सून करतो तो त्याच्या निर्धारित तारखा ज्या 17 सप्टेंबर जर आहे, तर त्याच्यानंतरच होईल. परंतु अ, पावसामध्ये मोठी खंड असण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑगस्ट महिना तसा जास्त खंडाचा दिसतोय. हो. जुलै महिन्यातही थोडा खंड राहतील. हं, हं. जेव्हा पावसात खंड असतात तेव्हा पिकांना आवश्यक त्या वेळेत पाणी न मिळाल्यामुळे हो. पिकं करपण्याची शक्यता असते. बरोबर सर. शिवाय सुरुवातीला देखील जूनमध्ये खंड असतात. हो. काही वर्षापासून आपण बघतोय. त्यामुळे पेरण्या लेट होण्याची शक्यता असते. बरोबर आहे तर सर. मग अशा सगळ्या परिस्थितीचा म्हणजे आपण क्रिटिकल किंवा अडचणीचं वर्ष आपण म्हणूया 2026 आहे.
हो. परंतु प्राथमिक जर सार्वत्रिक अंदाज जर महाराष्ट्राचा द्यायचं झालं, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं वाटतंय की गरजेपुरता पाऊस पडेल. हं, हं. जवळपास 90 ते 85% पाणीसाठे भरतील. म्हणजे 10-15% पाणीसाठे कमी भरणार यावर्षी असं दिसतंय. आणि ज्या वर्षी पाणीसाठे कमी भरतात, त्या वर्षी पिकांना उपलब्ध करून दिलेलं पाणी याचं थोडी मात्रा कमी केली जाते. कारण पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचा प्रबंध हा पाणी विभागाला करावा लागतो. बरोबर सर. या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर हो. 2026 हो. हे तसं महाराष्ट्रासाठी सरासरी पावसाचं वर्ष आहे. हां. परंतु देशासाठी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचं वर्ष आहे. हो, बरोबर. असं प्राथमिक अंदाज आपण दिलेला आहे. आता या अंदाजामध्ये ज्या घटकांच्या आधारे आपण हा अंदाज देतो, हो. ते घटक सारखे बदलत असतात. हो. जर यदाकदाचित त्या घटकांमध्ये काही बदल झाला, हो. तर मग आपण 1 मेला पुन्हा तो अंदाज अपडेट करणार आहोत. बरोबर सर. बरं सर, आता मग या पुढील 3 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून पावसाची शक्यता राहणार? नाही, सध्या आता पावसाची शक्यता नाही, ढगाळ वातावरण जास्त राहील. हो, फक्त आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार फक्त आणि जे जळगावमध्ये गारपीट वगैरे झाली ते तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की गारपीट होणार या हो, भागातली. अकोला, अमरावती आणि जळगाव हा एक आणि थोडा बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी अजूनही थोडं वातावरण आहे हो. 24 तासासाठी. हो. पण त्यानंतर मात्र ते वातावरण कमी होईल. हो. आणि सर यापूर्वी तुम्ही जे व्हिडिओमध्ये सांगितलं की WDV सक्रिय होणार, तर त्यावेळेस गारपीट होते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे गारपीट झाली सर. बरोबर आहे. हो. आणि सर तुमच्या चॅनलच्या विषयी शेतकऱ्यांना तुम्ही सांगावं कारण की तुम्ही जे 2026 चा अंदाज दिला त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती सांगावी सर. म्हणजे कोणत्या चॅनलच्या माध्यमातून दिला? माझे 2 चॅनल आहेत. डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचं माझं चॅनल आहे. त्या चॅनलवरही मी प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज प्रसिद्ध केलेला आहे. हो. तर माझा च्या माध्यमातून म्हणजे आवाज फक्त आहे. शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून देखील हं. मी अंदाज दिलेला आहे. हो. त्यामुळे हे दोन्ही चॅनल शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावेत आणि त्या चॅनलवर दिलेला सविस्तर अंदाज देखील बघावा. बरोबर सर. तर ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद.